आजकाल असं होतं, की बऱ्याच वेळेला महिलांना करिअरवर आधी फोकस करायचं असतं. आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं आणि मग बेबी प्लॅन करायचं असतं. सो ह्या पिरियडमध्ये त्यांचं 30 क्रॉस होतं. पण या गोष्टीसाठी 30 ते 35 म्हणजे खूप लेट झाला का? किंवा मग याला आपण नेमकं काय करू शकतो? किंवा कुठेतरी लेट लग्न करणं आणि करिअरला प्रिफरन्स देणं हे पण बाळासाठी हे झगडण्याचा कुठेतरी रिझन आहे का? सो फर्टिलिटी ट्रीटमेंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याची जर आपण बास्केट पाहिली ना, त्यातलं एज इज वन ऑफ द फॅक्टर. हं. आता बघा, जेव्हा स्त्री जन्माला येते तेव्हा एक ठराविक साठा अंड्यांचा घेऊन जन्माला येते, हे सगळ्यांना माहिती असलेलं सत्य. आता जर एखादी स्त्रीचं वय 35 असेल तर तिच्या अंड्याची लाईफ किती होईल? तुम्ही सांगा. इट्स 35. ठीक आहे. अगदी तर हां. हां, तेवढीच जितकी मुलीची वय तितकंच तिचं अंड्याची हं, हं. वय आहे. सो अंड्याचं तिचं जर वय 35 असेल तर अंड्याचं वय 35 असतं. एका पुरुषाच्या जर वय 42 असेल तर त्याच्या स्पर्मचं वय किती असतं? नो, इट्स नॉट 42. इट इज जस्ट 3 मंथ्स. सो इट इज जस्ट 72 डेज. देवाने नैसर्गिक हा डिफरन्सिएशन केलेला आहे. हं, हं, हं. स्त्रीचे अंडे तिच्याच वयाचे असतात, त्यामुळे तिचं वय वाढलं, अंड्याची वय वाढते. आणि आपण जसे वयस्कर होतो, म्हातारे होतो, आपली कार्यक्षमता एकदम यंगसारखी राहत नाही. सेम हॅपन्स विथ द एग्स अँड दॅट्स वाय एज्ड एग्सपासून तयार होणारे बेबीची नॉर्मल होण्याची शक्यता, मिसकॅरेज होण्याची शक्यता ही डेफिनेटली वाढते. किती वाढते? समजा 5 मुली प्रेग्नंट झाल्या 25-30 मध्ये, तर एखादीचं अबॉर्शन होतं. हं. हे नैसर्गिक नंबर आहे जगाचा. पण जर बायका 35 नंतर प्रेग्नंट होत असतील तर हा नंबर 5 पैकी 3 असतो अबॉर्शनचा. सो देर इज अ ह्यूज गॅप. म्हणूनच हा मिसकॅरेज रेट हा वाढतो फक्त आईच्या वयामुळे. पण पुरुषाचं वय वाढलं त्याच्याने खूप फारसा परिणाम तसा होत नाही, कारण की स्पर्मचं सरासरी एजच 3 महिने असते आणि 3 महिन्यांनी नवीन स्पर्म तयार होतो. पण येस, ऑफकोर्स पुरुषाचं पण वय जेव्हा वाढत असेल तेव्हा लाईफस्टाईल फॅक्टर्स, केमिकल्स, पोल्युशन, बाकीच्या कारणांमुळे देखील स्पर्मची जी कार्यक्षमता आहे ती कमी होते. म्हणून फिटनेस हा अपरिहार्य, फिटनेस हा पाहिजेच आहे मुलीला पण आणि मुलाला पण. प्रेग्नन्सीसाठी खरी लाईफस्टाईल, राईट लाईफस्टाईल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हं. तुम्हाला क्लीन डाएट, रात्री 11 ते 5 ची झोप, पुरेसं व्यायाम आणि शरीराची हालचाल हे दोघं स्त्री आणि पुरुषांना अतिशय गरजेची आहे. जर फिटनेस मेंटेन केला तर प्रेग्नन्सी नॅचरल कन्सीव्ह होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत होते.